मंडळी, उद्या आहे दीप अमावस्या आणि दीप अमावस्येच्या दिवशी कणकेचा दिवा नक्की लावा. दीप अमावस्येच्या दिवशी तुम्ही घरोघरी कणकेचा दिवा लावतानाची परंपरा किंवा दिव्यांची पूजा करताना पाहिला असेल. कदाचित तुमच्याही घरी ही परंपरा आजही श्रद्धेने पाळली जात असेल. पण हा कणकेचा दिवा नेमका कुठे लावायचा, तो का लावायचा, त्यामागे कोणते धार्मिक रहस्य आहे आणि खरंच एका दिव्यामागे आपले पितर, घरातील सकारात्मकतेचा काही संबंध आहे का? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे परंपरा आणि लोकश्रद्धेच्या आधारे जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण अमावस्या तिथी जाणून घेऊया. अमावस्या तिथी आज म्हणजे 11 ऑगस्टला मध्यरात्री 1:53 सुरू होणार आहे आणि उद्या रात्री 11:06 समाप्त होणार आहे. म्हणजे उद्या 12 ऑगस्टला बुधवारी दिवसभर अमावस्या असणार आहे. त्यामुळे दीप अमावस्या उद्या साजरी करण्यात येणार आहे. आता या दिवशी खग्रास सूर्यग्रहण असणार आहे. मात्र हे ग्रहण भारतात दृश्यमान नसल्यामुळे भारतात सूतक लागू होणार नाही. त्यामुळे आपण नेहमीप्रमाणे सर्व धार्मिक विधी करू शकता. या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी आणि घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळात घरातील सर्व दिवे लावून दीपपूजन करणं सर्वाधिक शुभ मानलं जातं. यावेळी देवघरात तुळशीमातेसमोर आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर दिवे लावून लक्ष्मी मातेचं पूजन करून प्रार्थना नक्कीच केली जाते. आता दीप अमावस्या म्हणजे फक्त दिवे लावायचे का? तर नाही. हा दिवस आहे आपल्या आयुष्यातील प्रकाशाचा सन्मान करण्याचा, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचा. पूर्वीच्या काळी काय होतं, जेव्हा वीज नव्हती तेव्हा माणसांचे संपूर्ण जीवन दिव्याच्या प्रकाशावर अवलंबून असायचे. म्हणूनच वर्षभर आपल्याला प्रकाश देणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ही सुंदर परंपरेची सुरुवात केली असं सांगितलं जातं. या दिवशी आपल्या घरातील सर्व जुने पितळी, कांसे किंवा मातीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केली जातात. त्यांना हळद कुंकू वाहून नव्या वातीने प्रज्वलित केली जातात. आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की दीप अमावस्येला पितळी दिवेच असायला हवेत का? तर नाही. दिव्याचा धातू कोणताही असो, माती असो वा पितळेचा असो किंवा कणकेचा असो, ईश्वराला फक्त तुमच्या मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. आता तुम्ही म्हणाल की या दिवशी कणकेचा दिवा का लावावा? तर आपल्या संस्कृतीत म्हटलंय की अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणजेच अन्न हे साक्षात ईश्वराचं रूप आहे. आता गव्हाचे पीठ हे समृद्धी देवी अन्नपूर्णा आणि आपल्या जीवनाचा मुख्य आधार आहे. या अन्नातून तयार केलेला दिवा लावून आपण ईश्वराने दिलेल्या अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. कणकेच्या दिव्याचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे या एका लहानशा कणकेच्या दिव्यामध्ये निसर्गाच्या पंचमहाभूतांचा सुंदर संगम असतो. जसे कणिक म्हणजे पृथ्वी तत्व, तेल किंवा तूप म्हणजे जल आणि पोषण कापसाची वात म्हणजे जीवात्मा, प्रज्वलित वात म्हणजे अग्नी आणि ज्ञान त्यातून निघणारा धूर म्हणजे आकाश. आणि आपली प्रार्थना म्हणून हा एक दिवा फक्त प्रकाश देत नाही, तर आपल्या आयुष्यात नम्रता आणि भक्तीचा संदेशही देतो. आता कणकेचा दिवा कसा तयार करावा? तर स्वच्छ गव्हाच्या पिठामध्ये गूळ टाकून तो गोळा मळून घ्यावा. तो
पिठाचा गोळा घट्ट असावा. त्यापासून एक लहानसा दिवा तयार करावं. त्यात तिळाचं तेल किंवा शुद्ध तूप घालावं आणि कापसाची वात लावून तो प्रज्वलित करावा. आता हा दिवा नेमके कुठे ठेवावा तर तुमच्या घरातील परंपरेनुसार तुम्ही हा दिवा देवघरात, देवी लक्ष्मी आणि कुलदेवते समोर ठेवू शकता. तुळशीवृंदाजवळ ठेवू शकता. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवू शकता. तो उजव्या बाजूला ठेवावा. दिवा लावताना आपण मनात एक प्रार्थना करावी की हे ईश्वरा, माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि त्याचबरोबर समाधान आणि आरोग्य कायम राहू दे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, कणकेच्या दिव्यामुळे आपले पितर तृप्त होतात किंवा या दिव्याचे काय फायदे? तर शास्त्राचा विचार केला तर धर्मग्रंथांमध्ये कणकेचा दिवा खाल्ल्याने थेट पितर तृप्त होतात असा उल्लेख नाही, पण यामागे आपल्या सनातन धर्मातील भूतयज्ञ ही अत्यंत पवित्र संकल्पना आहे. जसे भूतयज्ञ म्हणजे पक्षी, प्राणी, मुंग्या आणि लहान जीवांना अन्न देणे. सर्व प्राणी मात्रांमध्ये परमेश्वर पाहणं हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. आता जेव्हा हा दिवा शांत होतो किंवा तो दिवा पेटत असतो तेव्हा उरलेली कणिक मुंग्यांना, पक्षी किंवा सूक्ष्मजीव खात असतात. या लहान जीवांना अन्न मिळाल्यामुळे जे पुण्य मिळते ते आपण आपल्या पितरांची चरणी अर्पण करतो, अशी लोकश्रद्धा आहे. म्हणूनच कणकेच्या दिव्यामागील मूळ भावना ही अन्नाचा सन्मान करणं आणि सर्व जीवांबद्दल दया बाळगणं हीच आहे. आता एक महत्त्वाची काळजी या दिवशी नक्की घ्या. ती म्हणजे दिवा लावून झाल्यावर तो स्वतःहून विझू देऊ नये आणि विझलाच तर आपण तो पुन्हा प्रज्वलित करावा. दिवा पूर्ण शांत झाल्यानंतर उरलेली कणिक ही पायाखाली तुडवली जाणार नाही किंवा अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच झाडाच्या मुळाशी किंवा पक्षी, मुंग्या खातील अशा सुरक्षित ठिकाणी आपण हा दिवा ठेवू शकता. तर दीप अमावस्येचा खरा अर्थ काय हे तुम्हाला कळालंच असेल. आपल्या मनातील नकारात्मकतेचा अंधार दूर करून सर्वांशी प्रेमानं आणि नम्रतेनं वागण्याचा याचा खरा अर्थ आहे. आता दिवा मातीचा असो, पितळेचा असो किंवा कणकेचा असो, ईश्वराला तुमच्या मनातील भाव महत्त्वाचा असतो. या दीप अमावस्येला श्रद्धेनं दीप प्रज्वलित करा, ईश्वराचं स्मरण करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करा. मग तुम्हाला दीप अमावस्येशी संबंधित उद्या दीप अमावस्येची पूजा मांडणी कशी करायची आहे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर या दिवशी केले जाणाऱ्या उपायांचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.